साकडं बाप्पाला आज प्रत्येक गणेश भक्त घालतोय। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण पाहताय। लालबागच्या राजाला निरोप दिला जातो आणि गणेश भक्तांची मोठी गर्दी, अलोट गर्दी ही म्हणावी लागेल। रस्ते अक्षरशः गणेश भक्तांनी फुलून गेलेले आहेत। ज्या गणेश भक्तांना आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही, त्या बाप्पाला निरोप देताना जागोजागी उभं राहून आपल्या बाप्पाची एक झलक पाहता यावी अशीच कामना गणेश भक्तांची आहे। तर श्रॉफ बिल्डिंगच्या इकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। श्रॉफ बिल्डिंगमध्ये गेल्या 50 ते 55 वर्षांपासून प्रत्येक गणेश मूर्तीवर अशाच पद्धतीनं पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते। विविध प्रतिकृती या ठिकाणी साकारल्या जातात आणि या प्रतिकृतींच्या माध्यमातून बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते। पुष्पवृष्टी करण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासूनची श्रॉफ बिल्डिंगची आहे। इथे या परिसरामध्ये असलेले इतर देखील मानाचे सगळे गणपती मंडळ ज्या वेळेला इथून मार्गस्थ होत असतात त्यावेळेला श्रॉफ बिल्डिंगमधून त्या मूर्तीवर, बाप्पाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते आणि मानवंदना दिली जाते। सध्या लालबागच्या राजाला आपण बघतोय निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी सगळ्या भाविकांनी केलेली आहे। मुंबईचा राजा, चिंचपोकळी, लालबागचा राजा, कॉटन ग्रीन, प्रगती मंडळ सायन आणि नंतर इतर मानाचे सगळे गणपती आता बाहेर पडतात। लालबाग, चिंचपोकळी ते 7 रस्ता, मुंबई सेंट्रल आणि लॅमिंग्टन रोड आणि पुढे चौपाटी या मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे। बाप्पाच्या प्रती व्यक्त केली जाणारी ही भावनाच म्हणावी लागेल, ही श्रद्धाच म्हणावी लागेल। विविध गणेश मंडळांचे गणपती जे आहेत ते आता हळूहळू चौपाटीकडे मार्गस्थ होत आहेत। गणेश भक्तांची मोठी गर्दी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि श्रॉफ बिल्डिंगच्या इकडची दृश्य आपण पाहताय। जवळपास 150 ते 200 गणपती बाप्पांवर दरवर्षी श्रॉफ बिल्डिंगकडून अशा पद्धतीनं फुलांचा वर्षाव केला जातो। संपूर्ण मुंबईत जणू आपल्याला लालबागच अवतरलेली पाहायला मिळते। लालबागमध्ये वेगवेगळ्या मंडळांचे गणपती जेव्हा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात तेव्हा ते सगळेच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये बाप्पाची छबी टिपण्यासाठी खरं तर सकाळपासूनच सगळे भाविक मुंबईमध्ये लालबागमध्ये येतात। मिळेल त्या जागेवरती आपलं थांबून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हे भक्त तासनतास ताटकळत असतात आणि जेव्हा ही मिरवणूक पुढे सरकते त्या मिरवणुकीबरोबर हे सगळे भक्त तिथपर्यंत जातात। अगदी सकाळपर्यंत, उद्या पहाटेपर्यंत ही मिरवणूक अशीच चालणार आहे। मात्र हा उत्साह, ही गर्दी तशीच कायम असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। बाप्पाचं आगमन